नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेफ समाधान आपली चर्चा पिकांची व चर्चा हिताची या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. तरी मी आजचा पॉईंट घेतलेला आहे तो शेतकरी बंधूसाठी सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे. आजचा पॉईंट म्हणजे असा आहे की दर्शपर्णी हे नाव बऱ्याच जणांनी पहिल्यांदा ऐकलं असेल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना दर्शपर्णी नेमकं मग काय विषय आहे ती माहीत नसेल. तर आपण या व्हिडिओमध्ये एवढंच जाणून घेऊ की दर्शपर्णी नेमकं काय काम करते, दर्शपर्णीचा उपयोग काय होतो आपल्याला पिकावर. तर ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. दर्शपर्णी म्हणजे नेमकं 10 पानाचा 10 पानापासून तयार केलेला अर्क, जे की आपण पिकावर फवारल्यानंतर आपल्याला बरेचसे फायदे आहेत. बरेचसे म्हणजे कीटकनाशकाचा वापर न करता आपण बऱ्याच किडींना कंट्रोल करू शकतो. तर ते म्हणजे दर्शपर्णी म्हणजे किडींवर फवारल्याच्या नंतर त्याचा इतका छान रिझल्ट येतो की अतिशय चांगला. एखादा औषध सहित कमी पडेल त्या ठिकाणी तसा रिझल्ट येतो. आपण ही जी दर्शपर्णीचा उपयोग ही पहिल्या काळामध्ये भरपूर प्रमाणात केला असावा किंवा केला असेल असं सांगता येत नाही की नेमकं केला असेल किंवा नाही. तर दर्शपर्णीचा आपण ह्याच्यामध्ये थोडाफार वापर करू किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो की त्यांनी या उपयोगाचा आपण वापर करून घ्यावा. तर दर्शपर्णीचा जी करायची जी स्टेज आहे ते आपण लास्टच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहोत. प्रथम आपण याचा उपाय काय होतो म्हणजे कोणत्या कीटकावर दर्शपर्णी काम करते तर आपण ते प्रथमतः जाणून घेऊ. आपण जे रसशोषक किडे राहते आपले, जे तुडतुडा राहील किंवा मावा राहील किंवा फुलकिडे राहील, जे बी समजा प्रथम अवस्थेमधले जे कीटक आहेत आपले किंवा आळीसहित असो ना, तर आळीसहित आपली या दर्शपर्णीच्या ह्यानं कमी होणार आहे. तर आपण प्रथम अवस्थेतली आळी बरं का, प्रथम अवस्थेतली जी आळी असेल आपली ती कमी होऊन जाणार आहे. तर आपण काय आहे तर समजा दर्शपर्णी नेमकं कशापासून बनते आपण ते जाणून घेऊ. दर्शपर्णी म्हणजे आपण कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे किंवा रुईचा पाला घ्यायचा आहे किंवा गुळवेल आहे, ही आणि समजा जे आपली कण्हेरी आहे, कण्हेरीचा पाला घ्यायचा आहे. ही प्रत्येकी समजा जे आपलं लिंबाचा पाला असेल ते आपण कमीत कमी एक 5 किलोपर्यंत घेणं महत्त्वाचं आहे. 5 किलो लिंबाचा पाला, गुळवेलचा पाला जे आहे ते धोत्र्याचं जे पान राहतं आपलं धोत्र्याचं जे पान आहे ती पानं ती घ्यायचीत आपल्याला जवळपास 1-2 किलो. पुन्हा बरेच काही अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये टाकायला जमतात. मेजर म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला कडुनिंबाचा पाला सगळ्यात महत्त्वाचा आहे. कडुनिंबाचा पाला, सीताफळीचा पाला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दर्शपर्णीच्या ह्याच्यामध्ये राहील. की लाल कण्हेरी असेल, झेंडू असेल, तर ह्या सगळ्याचा पाला आपल्याला जवळपास एकत्र करायचा आहे. एकत्र करून प्रत्येकी 2 किलोच्या हिशोबानं सगळ्याचा पाला आपल्याला एका ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला गाईचं शेण घ्यायचं आहे, गाईचं शेण घ्यायचं आहे. आपला रुईचा पाला आहे, एक पाला आपल्याला 2 किलो घ्यायचा आहे. सीताफळीचा पाला एक आपल्याला 2 किलो घ्यायचा आहे. पुन्हा धोत्र्याचं जे फुल राहतं ते आपण धोत्र्याचं जवळपास आपल्याला नाही झालेलं पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला अवेलेबल भेटेल. धोत्र्याचा जे पाला राहतं आहे आपला ते 1-2 किलोपर्यंत घ्यायचा आहे. तर घाणेरी आहे आपली, घाणेरीचा पाला आपल्याला 2 किलो घ्यायचा आहे. गुळवेल आहे आपलं, गुळवेल प्रथमतः आपल्याला गुळवेल बी बऱ्याच ठिकाणी किंवा शेळींसाठी चाऱ्यांसाठी जे वापरलं जातं, तर गुळवेलीचा पाला हे आपल्याला कमीत कमी 1-2 किलोपर्यंत घ्यायचा आहे. ही सगळा पाला एकत्रित करून आपल्याला एका ठिकाणी घेऊन त्याचं समजा एक 200 लिटरचा आपल्याला ड्रम तयार करायचा आहे. 200 लिटरचा समजा पाणी एका ठिकाणी घेऊन आपल्याला त्यामध्ये सगळा हे पाला टाकून द्यायचा आहे. पाला टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये गोमूत्र घ्यायचं आहे गाईचं, देशी गाईचं बरं का, देशी गाईचं गोमूत्र घेऊन त्यासोबत आपल्याला शेण टाकायचं त्यामध्ये. तर शेण टाकल्यानंतर आपल्याला जे ठेसा राहतो आपला, ठेसा समजा ठेचा म्हणतील काही ठिकाणी, तर ठेचा जे विषय आहे तो आपल्याला कमीत कमी चांगला जास्तीत जास्त ठेसा वापरण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न करायचा आहे. तर ठेसा कमीत कमी आपल्याला पाव किलो घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. ठेसा पाव किलो घेतल्यानंतर सगळं जे आहे आपल्याला हे मिश्रण करायचं आहे. मिश्रण केल्यानंतर कमीत कमी 1 महिना आपल्याला त्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. झाडाच्या सावलीला म्हणा किंवा इतर कुठल्याही सावलीला म्हणा, याचं एकत्रित करून समजा मिश्रण करून आपल्याला ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर आपला जे उग्रवास होणार आहे त्यामध्ये 1 महिना ठेवल्याच्या नंतर चांगला उग्रवास होतो. तर त्यानंतर आपल्याला 200 मिली 16 लिटर प्रतिपंप आपल्याला याचा वापर करा. अनेक फायदे होते आणि याच्यातून आपलं असं होईल की समजा विषमुक्त शेती तर ते तर होणारच आहे, त्याच्यात वाद नाही. पण जे ह्याच्यामध्ये प्रथम पहिल्या अवस्थेतल्या समजा मिरची असेल किंवा इतर भाजीपाला असेल किंवा कुठलाही भाजीपाला असेल किंवा मोठं झाड असेल, अशा प्रत्येक ह्याच्यावर आपण याचा स्प्रे घेऊ शकतो. यानं आपल्याला मावा, तुडतुडा, पांढरी माशी, हिरवे किडे किंवा आळी, प्रथम अवस्थेतले सगळे कीटक ही या दर्शपर्णीने आपले कमी होणार आहेत. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, कारण बरेच जण व्हिडिओ पाहतात पण लाईक सबस्क्राईब करत नाहीत.
तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.